पत्रकार मित्रांचं स्वागत। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या पत्रकार परिषदेचं आयोजन आपण केलेलं आहे आणि विषय आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचं एक विस्तारित असं अधिवेशन 3 ऑगस्ट 2024 रोजी सावंतवाडीतल्या बॅरिस्टर नाथ पै या सभागृहात संपन्न होणार आहे। या अधिवेशनासंदर्भात या अधिवेशनात नक्की का कोण अपेक्षित आहे, अधिवेशनामध्ये काय विषय असतील अशा पद्धतीची ही पत्रकार परिषद आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचं 3रं पर्व सुरू झालं आणि या सगळ्या विषयामध्ये त्यावेळी विरोधकांनी बरेचसे दावे केलेले आणि ते सगळे दावे खोल टाकत आपण परत तिसऱ्यांदा सन्माननीय पंतप्रधान पदी नरेंद्रभाई मोदी यांची निवड झाली आणि देशाचा कारभार सुरू झाला। या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या सगळ्या निवडणुकांची तयारी सुरुवात झाली आणि ज्या राज्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत ते आपलं महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा थोडं कमी यश मिळालं। तर त्या सगळ्या थोडं जे काही कमी यश मिळालं त्या सगळ्याची भरपाई विधानसभेच्या निकालाने किंवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भरून काढण्याचा मनोदय आमच्या पार्टीचे सगळे ज्येष्ठ नेते आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याची तयारी केलेली आहे। तर या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारी म्हणजे 21 जुलैला पुणे येथे महाराष्ट्र प्रदेशचे एक विस्तारित कार्यकारिणी म्हणजे ज्याला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या संज्ञेमध्ये अधिवेशन म्हणतो, तर ते अधिवेशन संपन्न झालं आणि या अधिवेशनाला देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमितजी शहा उपस्थित होते। त्यांनी मार्गदर्शन केलं। आपले प्रभारी सुद्धा भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव ही मंडळी उपस्थित होती। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब आणि सगळीच पूर्ण नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। महाराष्ट्रातून साधारणतः एक 9000 कार्यकर्ते त्या संमेलनामध्ये त्या अधिवेशनामध्ये सम्मिलित झाले होते आणि त्या अधिवेशनामध्ये पुढच्या निवडणुकीची व्यूहरचना कशी असेल असा एक कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह त्या अधिवेशनाच्या निमित्तानं आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं अधिवेशन भरवावं, प्रत्येक मंडळामध्ये अशा प्रकारचं अधिवेशन भरवावं। जनरली आपली कार्यकारिणी जे पदाधिकारी असतात ते सम्मिलित होतात, पण या सगळ्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे घटक आहेत, जे मोर्चा आहेत, प्रकोष्ठ आहेत, आमची सहकार चळवळ आहे, या सगळ्या लोकांना सम्मिलित करावं आणि मार्गदर्शन करावं अशा पद्धतीची त्या अधिवेशनाची संकल्पना आहे। खरं तर संपूर्ण कोकण आणि आपला जिल्हा यामध्ये आपल्याला भरघोस यश मिळालं। राणेसाहेब असतील, सन्माननीय पालकमंत्री असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली इथल्या सगळ्याच आमच्या नेत्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं। संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला खूप चांगलं यश मिळालं। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, ऊर्जा आहे। इतर महाराष्ट्रासारखी स्थिती इथे नाही, पण हाच उत्साह, हीच ऊर्जा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मताधिक्यामध्ये परावर्तित करण्यासाठी अशा प्रकारचं अधिवेशन संपन्न होणार आहे। या अधिवेशनामध्ये 1000 पेक्षा जास्त कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सम्मिलित होतील। आमच्या जिल्ह्याची पूर्ण जिल्हा कार्यकारिणी, तालुक्याच्या कार्यकारिणी, प्रदेशाचे आमचे पदाधिकारी, आमचे 7 मोर्चे आहेत, महिला मोर्चा आहे, युवा मोर्चा आहे, किसान मोर्चा आहे, असे सगळे SC मोर्चे आहेत। अशा सगळ्या मोर्चाची पदाधिकारी मंडळी, आमची प्रकोष्ठ आहेत, जे 18 प्रकोष्ठ ज्याला आपण सेल म्हणतो, तर त्याची एक रचना आमची पूर्ण झालेली आहे। तर ती सगळी मंडळी या सगळ्या अधिवेशनामध्ये सम्मिलित होतील आणि पूर्ण जोशपूर्ण असं संपूर्ण या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करणारं असं अधिवेशन असेल। या अधिवेशनाला प्रदेशातून कोणतरी एक मोठा नेता तर उपस्थित राहीलच, पण सन्माननीय राणेसाहेब, या लोकसभेचे खासदार, सन्माननीय पालकमंत्री, प्रदेशाचे सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि बाकी जिल्ह्यातली सगळीच मंडळी
नितेशजी राणे साहेब आहेत, निलेशजी राणे साहेब आहेत, राजन तेली साहेब आहेत, आमचे अतुलजी गाळसेकर आहेत, प्रमोद जठार आहेत. ही सगळी मंडळी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनामध्ये विविध विषयाचे अभिनंदनाचे ठराव संपन्न होतील. त्याचप्रमाणे जिल्ह्यात गेल्या 5 वर्षामध्ये जे काही काम झालेलं आहे त्या सगळ्या कामाची एक चर्चा होईल. अनेक चांगले उपक्रम राबवलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. त्या सगळ्याची एक चर्चा त्या ठिकाणी होईल. वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील आणि या सगळ्यामध्ये एक दुसरा जो विषय आहे तो सन्मान्य राणे साहेबांचा एक नागरिक सत्कार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न होईल. त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण साहेब ज्यांनी या पूर्ण कोकणचं नेतृत्व केलं आणि एक भिवंडीचा अपवाद वगळता सगळेच खासदार या विभागाचे निवडून आले. विधान परिषदेमध्ये सुद्धा एक चांगलं यश त्यांनी मिळवून दिलं. त्यामुळे त्यांचा सुद्धा सत्कार या निमित्ताने संपन्न होईल. या सगळ्या संमेलनामध्ये मगाशी म्हटलं तसं जिल्ह्यामध्ये आमचं सहकार्याचं जाळं मोठं आहे. जिल्हा बँक आमच्याकडे आहे, खरेदी विक्री संघ आहे, मला वाटतं 80% दरम्यान सोसायटी आपल्याकडे आहेत. या सगळ्यांचे पदाधिकारी या सगळ्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहतील आणि एक या अधिवेशना निमित्ताने पूर्ण जिल्ह्यातील सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक चांगला उत्साह आणि पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही मार्गदर्शन अपेक्षित आहे ते प्रदेशाकडनं देण्याचं काम त्या अधिवेशनामध्ये होईल. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या अधिवेशनाचं थोडं प्रसिद्धी व्हावी या अनुषंगाने ही अधिवेशन पूर्व एक पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतली. सगळेच आमचे मार्गदर्शक देगी साहेब, जिल्हा बँकेचे दळवी साहेब, आमचे सरचिटणीस महेश सारंग, संजू राजा आणि सगळीच मंडळी, आमचे सगळे मंडल अध्यक्ष उपस्थित आहेत जे या सगळ्या अधिवेशनाची तयारी करतात. कुठे सावंतवाडीला नाथपै एकच दिवसात किती तारीख बॅरिस्टर नाथपै किती पदाधिकारी उपस्थित राहते? कार्यकर्ते पदाधिकारी 1000 पदाधिकारी उपस्थित राहतील. 1000 कॅपॅसिटीच नाही. किती वाजता किती वाजता खुर्च्या लावू, बाहेर स्क्रीन लावू. नाही किती वाजता 3 वाजता अधिवेशन आहे. टायमिंग काय? 3 वाजता प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. आता मगाशी मी म्हटलं जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, सहकारातली मंडळी, हे जिल्ह्याचंच अधिवेशन इकडे आहे. जिल्ह्याचं असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्याकडे 70 जिल्हे आहेत संघटनात्मक. त्या 70 जिल्ह्यांमध्ये आणि 750 मंडळ आहेत आमच्याकडे. तर प्रत्येक मंडळामध्ये सुद्धा अपेक्षित आहे हे अधिवेशन झाल्यानंतर प्रत्येक मंडळाचं असं अधिवेशन होईल. आंबोली मंडळाचं वेगळं होईल, बांधा मंडळाचं. हे अधिवेशन इथं घेण्याचं कारण म्हणजे आपलं सावंतवाडी मतदारसंघावर भाजप दावा करणार काय? नाही, भाजपचं कसं आहे की कार्यकारिणी ती एका ठिकाणी घेतात. बावनकुळे साहेबांनी तेव्हा कणकवलीत घेतली. आता कालचा एक कार्यक्रम झाला, त्याची नियोजन बैठक होती, कुडाळला घेतली. प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांना त्याचं नियोजन करण्याची संधी मिळावी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना जास्त संख्येने उपस्थित राहून आम्ही फिरत असतो. दावा वगैरे असं काय? सध्या भाजपचा 100% भाजप हा एक नारा आहे भाजपचा. बरोबर, भाजपचा यांच्या म्हणण्यापासून पहिल्यापासून हा 100% भाजप हा नारा आहे. तर आपण एक जिल्ह्यात आपलं अधिवेशन होते सावंतवाडी शहरात, पण आपण त्या अधिवेशनाच्या माध्यमातून एकला चळवळीची भूमिका भाजपचे पदाधिकारी, इकडचे स्थानिक कार्यकर्ते, जिल्ह्यातले कार्यकर्ते मांडणार आहेत का? कार्यकर्ते कोणतीही भूमिका मांडू शकतात. निर्णय त्याचा महायुतीतले किंवा आमचे वरिष्ठ पदाधिकारी घेतील. आणि 100% याचा अर्थ असा आहे की निवडणुकीपुरताच आम्ही हा शब्द वापरत नाही, तर संघटन दृष्ट्या 100% म्हणजे आपली संघटना परिपूर्ण असायला पाहिजे. प्रत्येक बूथ जिंकण्याचं, प्रत्येक गाव जिंकण्याचं, पंचायत समिती जिंकण्याचं. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे की तिने मतदारसंघ भाजपने स्वबळावर लढवाय अशी आपली भूमिका आहे का? आपण एक भाजपचे जिल्हाध्यक्ष, भाजप पक्ष तुम्हाला वाढवायचा असेल तर अशी तुमची भूमिका आहे का? संघटनेचा प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांची जी भूमिका राहील त्या भूमिकेला पाठिंबा देणं आणि ती भूमिका योग्य ठिकाणी मांडणं हे माझं काम आहे, समन्वयाचं काम आहे. तशी मी भूमिका मांडेन कार्यकर्त्यांची. भाजप गेले काही महिने स्वबळाचा नारा देत होते, पण पुण्यातल्या अधिवेशनानंतर काय महायुतीतूनच लढायचं असं काय वरिष्ठांनी सांगितलं काय तुम्हाला? त्यामुळे कोण असं दावाच करत नाहीये की बाबा तिन्ही मतदारसंघ भाजपलाच द्या वगैरे असं काय कोण सांगतच नाही.
स्वबळावर लढण्याचा विषय नाही. लोकसभा सगळ्या आपण महायुतीमध्ये लढल्या, त्यामुळे स्वबळाचा विषय नाही. दुसरं विधान परिषदची निवडणूक आहे ती पण आपण सहकार्याने बरोबर घेऊन लढलो. त्यामुळे स्वबळाचा नारा होता आणि कधी बदलला असं काही झालं नाही. सावंत साहेब, दुसरे तुमची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि तुमचे पालकमंत्री जनता दरबार घेतात आणि तुमची त्याची प्रेस नोट होती. त्याच्यात तसा उल्लेख होता की अधिकारी ऐकत नाही, लोकांची कामे होत नाही. पण तुम्ही सत्तेत असताना जर तुमचं होत नसेल तर तुम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय काय द्या? नेमका जनता दरबार तो कशा आहे? ऐकत नाही असं नाहीये, ऐकत नाही असं प्रेसमध्ये नव्हतं. विषय असा होतो की जी लोक आपलं काम काहीतरी प्रलंबित आहेत म्हणून जी नेत्यांपर्यंत पोहोचतात ते होतं. पण काही असे अनेक प्रश्न आहेत ते काही धोरणात्मक आहेत. टाउन प्लॅनिंगचे काही विषय आहेत, महसूलचे काही विषय आहेत, आरोग्यविषयक काही विषय आहेत जे पोचत नाहीत. तर त्या जनतेला साधारणतः तो येत नाही कार्यकर्त्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे आणि प्रलंबित आहे. तर असे काही विषय जे आहेत ना, तर त्या सगळ्या विषयांना एक व्यासपीठ मिळून एक सिंगल विंडो कसं आपलं असतं तशा पद्धतीने त्याच ठिकाणी त्याचा निपटारा होईल. आणि असं काही नाहीये, आपलं सरकार असलं तरी सुद्धा आमदार आणि सगळी लोक कायम घेतात. आता हे आमदार घेत नसतील. अशा लोक सगळे अधिकारी उपस्थित असणार. पण लोकदरबारात लोकांनी प्रश्न मांडले नाही तर तुम्ही लक्ष देणार नाही का? अरे देणारच ना. मग तुमचा विजेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, रस्त्यांच्या ह्याचे प्रश्न आहेत, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला कोणी अडवलं? साहेब पण म्हणते सगळे अधिकारी असणार. असं जर अधिकारी ऐकत नसतील तर दरबारात काय अधिकारी आहे? जर अधिकारी तुम्ही बोलवणार म्हणताय, जर दरबारामध्ये अधिकारी येत असतील तर दरबारी मध्ये अडकणार आहेत का? आता कशासाठी? अरे पण आता इतकं स्पष्टपणे सांगितलं बाबा हे जे अधिकारी एवढ्यासाठी येतील ते सगळ्या लोकांना अपेक्षित जे काम आहे ते वेळेत होत नाही असं काही लोकांची तक्रार आहे. त्याच्यामुळे लोकांच्या कामाचा निपटारा व्हावा. काही ठिकाणी असं होतं, एकच मिनिट क्लिअर करतो. काही ठिकाणी असं होतं, एखादं प्रकरण आहे तर हा अधिकारी त्याचं नाव सांगतो, तो अधिकारी तिकडे प्रलंबित सांगतो, तर समोरासमोर त्याचं एक सोडवणूक होऊन जाईल की बाबा का होत नाहीये, मग आमचा असा नियम झाला. यात जो वेळ जातो ना तो वेळ आमचं एकच म्हणणं आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे 2 नंबरचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असताना पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्याला ऑन मीडिया कॅमेरा समोर घेऊन तापवावं लागतं. म्हणजे हे काम होत नाही, मी अनेक वेळा सांगून होत नाही. म्हणजे त्या पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही का? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न मला त्याला जोडून असा आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जिल्ह्यातल्या रस्त्यांची अवस्था दरवर्षी अतिशय दयनीय आहे. एप्रिलमध्ये केलेले रस्ते जूनमध्ये उकडून जातात पूर्णपणे. सावंतवाडीपासून आंबोलीपर्यंतचा रस्ता असू दे किंवा कुडाळपासून वैभववाडीपर्यंत रस्ता असू दे, सगळ्या रस्त्यांची अवस्था तशी आहे. म्हणजे प्रशासनावर पालकमंत्र्यांचं वचक नाही का, याचं आपण स्पष्टीकरण द्यावं. नाही, प्रशासनावर पालकमंत्र्यांचा वचक आहे. एखाद्या घटनेमध्ये समजा अपेक्षित कार्यवाही झाली नाही तर आमच्या पालकमंत्र्यांनी हिंमत दाखवून अधिकाऱ्यांना सुद्धा स्पष्ट त्या ठिकाणी जाब विचारला आणि ती गोष्ट करायला लावली. आणि त्याचं तुम्ही हे बघितलातच की त्याची फलनिष्पत्तीकडे गेलाय तो विषय. अशा अनेक विषय होतात. दुसरं रस्त्यांचा विषय, जर सर तुम्ही माहिती घेतलात तर हजारो कोटींचे नवीन रस्ते आणि सगळं चांगलं हे आहे. अर्थात तुमचा दुसरा प्रश्न आहे काही रस्ते खराब होतात, थोडासा कंत्राटदाराचा दोष असू शकतो, त्या काही गोष्टी आम्ही मान्य करू. पण पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्यानंतर जिल्ह्यामध्ये कधी नव्हे एवढा सार्वजनिक बांधकामचा निधी अनेक रस्ते पालकमंत्र्यांच्या घराकडे जाणाराच रस्ता दरवर्षी उघडतोय. पहिल्या वर्षी केला तो या वर्षीच्या त्याच वर्षीच्या एप्रिल जून मध्ये उघडून गेला. या वर्षी केला तो पण त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता, म्हणजे असू दे बनसवडे असू दे की केसरी चांगली बावड असू दे, सगळे रस्ते उघडून गेलेले आहेत. आणि तोच ब्लॅकलिस्ट केलं ना त्याला. नाही, तोच कॉन्ट्रॅक्ट पूर्ण भरले. माहिती घ्या, डाके नावाचं कॉन्ट्रॅक्टर त्यांनी पूर्ण ते काम भरलेलं आहे. काम द्यायचं जिल्ह्यात आता नाही पण त्यानेच काम भरलेलं आहे. तुम्ही म्हणताय की प्रशासनाचे अधिकारी ऐकत नाही, परंतु तुमच्यासोबत असलेले महायुतीतले अजित पवारांचा इथे राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे शिवसेनेचे असेल त्यांचे नेते काय पदाधिकारी असं म्हणत नाहीत की असं काही पदाधिकारी अधिकारी ऐकत नाहीत. भाजपची मंडळी का म्हणताय? वारंवार भाजपचेच लोक म्हणतात, म्हणजे तुमचे मंत्री असतील, तुम्ही म्हणताय की प्रशासन लोकांचं काम ऐकत नाही. इथले मंत्री शिक्षण
शिक्षण मंत्री म्हणत नाहीत की अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेतली त्यांनी 2 वेळा. तुमचे अजित पवारांचा गटही म्हणत नाही आम्ही जाऊन मंत्र्यांकडे सोडू. मग भाजपच काय म्हणताय? ते भाजपच सत्ता सगळी आहे आणि भाजपकडूनच ऐकायला मिळते वारंवार प्रेसला. हे का? भाजप लोकांचे प्रश्न घेऊन लीड करत आहे, त्यामुळे अडचणी येतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणी नाही ऐकलं असेल तर सांगतो. बाकीचे लीड करत नाहीयेत, बाकीचे सुस्त आहेत. प्रश्न आहे. तुम्ही निष्क्रिय पालकमंत्री म्हणून केसरकर असताना तुम्ही उठाव केला साहेब. हेच प्रश्न होते. टामटूम मंत्री म्हटलं, निष्क्रिय त्यांना म्हटलं निष्क्रिय पालकमंत्री बद्दल तर काही क्रिया होतच नाही ना. अजून तुम्ही म्हणतात कोट्यावधी रुपये सावंत साहेब कोट्यावधी रुपये येत आहेत. आता नवीन पर्यायी रस्त्यासाठी खांबोली पर्यायी टोकळ रस्त्यासाठी काय 60 कोटी रुपये 70 कोटी रुपये खरोखरच आनंद आहे. पण हे पुन्हा रस्ते तसेच जर होत असतील तर हा पैसा जनतेचा वाया. पत्रकार मित्रांनी चांगल्या केलेल्या गोष्टीचा एकदा त्यांचा आनंद आहे. रेल्वे स्टेशन चांगली झाली, असे काही वेगळे मार्ग याला साहेब रेल्वे स्टेशन झालं पण आतमध्ये लोक पावसात भिजत उभे राहतात. तुम्ही दीपक केसरकर म्हटलं की भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जे तुमच्या बैठकीत झालं त्या प्रेसला म्हटलं की महायुती आहे आणि महायुतीच निवडणूक राज्यात लढवणार आहे. त्यामुळे प्रभाकर सावंतांनी उगाच पुण्यामध्ये जो काय वाद असेल तो आपण समन्वयाने मिटवू. काय नेमकं याच्यावर आपली प्रतिक्रिया आहे? यातला असा विषय होता, वर्ष झाल्यानंतरची प्रेस होती आणि त्या प्रेसमध्ये असं सरळ होतं की निवडणुका लढायला तुम्ही सिद्ध आहात का. मी असं म्हणालो की 918 बूथवर आमची तयारी झालेली आहे. मग निवडणुका महायुतीत होतील की कशात होतील? महायुतीत झाल्या तर महायुतीत, 16 झालं तर लढणार ना. मग असा तो विषय होता. त्यामुळे तो पत्रकारांच्या ह्याच्यातून लिहिण्यात ना पत्रकारांनी काही चुकीचं केलं नाही. काय प्रत्येकाने अर्थ वेगवेगळा काढला. म्हणजे तुम्ही स्वबळाचा नारा दिला नाही, म्हणजे महायुतीतून परत राहतो असं लोकसभेला हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळावा अशी आमची जिल्हाध्यक्षांकडे मागणी आहे. माहिती नको ते पत्रकार भाजप उमेदवार कोण असावे? आणि केसरकर आले तर ही पत्रकार परिषद आहे, तुमची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, नुकसान झालं, वीज वाहिन्यांचं नुकसान झालं, अनेक लोक मृत्यू पण तुमचे पालक दिसले नाही. लोकांची व्यथा जाणताना एवढी मोठी घटना घडली तरी नाही. कॉलेजची जे सार्वजनिक बांधकाम खाते आहे जे बांधकाम खात्याचे रेस्ट हाऊस आहे नेते आपले त्यांचा तेली साहेबांचा कर्मचारी काल घसरून पडला, तिथे स्वच्छता नाही. रेस्ट हाऊस नाही पूर परिस्थितीबाबत पालकमंत्री पूर्ण सक्रिय होते. ओरोसला आणि इकडे सगळा जो पूर झाला त्या पुराच्या इथे ते पूर्ण म्हणजे जरी तुम्हाला काय इथे येऊन फोटो काढला नाही तरी आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून सगळेजण ऑनफिल्ड होतो. सहानुग्रह अनुदान जे 5-5 हजाराचं मिळतं ते त्या आठवड्याभरात मिळालं. त्यानंतर सगळ्यांचे प्रस्ताव घेतले, शेतीचे प्रस्ताव घेतले आणि ते तातडीने वरती पाठवले. 108 काहीतरी प्रस्ताव होते, त्याचं हे पण आहे. त्यामुळे असं काही नाहीये. लोकांची भावना, जनभावना, पालकत्व स्वीकारणाऱ्या माणसाने पालकत्व या नात्याने एखाद्या घरावर जर आघात झाला असेल, अपघात घडला असेल तर त्याला भेट देऊन त्यांचं सांत्वन करणं हे नैसर्गिक अधिकार आहे. त्यांच्या वतीने गेल्या 15 दिवसापासून जे धान्यांचं वितरण प्रणाली आहे बंद आहे, ऑनलाईन बंद आहे. गेल्या 15 दिवस लोक धान्यासाठी येत आहेत आणि उद्याचा 1 दिवस आहे ते गेलं तर बातम्या केलं. ऐका सांगतो, डॉक्टर पद्मश्री म्हणून पुरवठा अधिकारी आहेत. ही प्रणाली असं झालं की स्टेट कडून ऑपरेट होत होती, ती सेंट्रल कडून होत आहे. तर ह्या सगळ्या ट्रान्सफर करण्याच्या विषयामध्ये लेट होतोय. आज त्याची ऑर्डर येऊन जाईल, पुढचे 10 दिवस आपल्याला त्याचं एक्सटेन्शन मिळेल. हे धान्य मिळेल पुढच्या कालच माझं बोलणं टेक्निकल प्रॉब्लेम आहे ना. काल दीपक काय आहे जेवढं आपण ऑनलाईन केलं काल दीपक केसरकर यांनी असं विचार केले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पूर्णपणे सगळं जे आहे ते जमीन विक्री व्यवहाराच्या मध्ये मोठ्या प्रमाणात कोणतरी करत आहे आणि गावडे सातवर कोणाचा तरी डोळा आहे. काय नेमकं एक भाजपच्या जिल्ह्यात काय कोण नेमकं त्यांना आम्ही विचारतोय, त्यांना विचारतोय ते जिल्हा त्यांना बोलू दे. नाही जमीन या विषयातलं फार काय मला कळत नाही. मी इंजिनियर आहे, ते जमिनीच्या वरचं काय कळतं 3 फूट काय काल आपण उत्तर दिलं नाही साहेब ऐका ही प्रेस आपल्या शिकायत
एक प्रश्न आहे. तुम्ही प्रेस घेतला तर आम्ही प्रश्न विचारतो साहेब तुम्ही याच्यासाठी एकच विषय घेऊन सांगू शकत नाही. आपल्या जिल्ह्यात रोजगार नसल्यामुळे आमची मुलं गोव्यामध्ये जातात आणि गोव्यातल्या शिपला कंपनीकडनं स्थानिक गोव्यातल्या लोकांचं आपल्याही जिल्ह्यातले अनेक जे युवक आहेत 70% युवक आहेत त्यांना आसाममध्ये ट्रान्सफर त्यांची केलेली आहे. त्याच्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या आपल्या मुलांवर आज बेरोजगारीचं संकट आलेलं आहे. गोव्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचं लक्ष घेतलं, आमदारांनी वेधलेलं आहे. तर ह्या मुलांसाठी तुम्ही भाजप म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार आहात का किंवा काय करणार? 100% येते 2-4 दिवसाचं साहेब हे झालं सगळ्यात प्रमोद सावंतांसोबत बोलणं झालं साहेबांचं चालू आहे. त्यामुळे त्या मुलांच्या पाठीमागे 100% भारतीय जनता पक्ष राहणार. साहेब त्यांनी युनियन केलं म्हणून त्या लोकांना ट्रान्सफर करते युनियन मोडीत काढण्यासाठी. त्यांचा ते इंटरनल प्रश्न काय माहित नाही, पण आणि ते अजून काय असेल तर राहिलं अजून पाहिजे. कोणाशी बोलू पण